साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. लफडेबाज प्रियकराने प्रियसीला 11 कॉल केले आणि खुनाचा उलगडा झाला. लोणार तालुक्यातील तिघे पोलिसांच्या जाळ्यात. ट्रकमधील माल लुटण्याच्या उद्देशाने सोबतच्या युवकाने ट्रक चालकाचा केला खून. ट्रकमधील लोखंडाचा माल लुटण्याच्या उद्देशाने एका युवकाने ट्रक चालकाचा खून करून मृतदेह ट्रकमधील टूलबॉक्समध्ये टाकला. मात्र खून केल्यानंतर मृतक ट्रक चालकाच्या मोबाईलवरून प्रियसी सोबत गप्पा मारणे त्याला चांगलेच महागात पडले व तो संभाजीनगर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. ट्रक चालकाचा खून करणारा हा तरुण लोणार तालुक्यातील सुलतानपूरचा राहणार असून त्याचे नाव गणेश वसंता पवार असे आहे. छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी त्याला व त्याचे 2 साथीदार गणेश गजानन कुटे सुलतानपूर आणि ज्ञानेश्वर गणेश घायाळ राहणार गायखेडा तालुका लोणार यांना देखील अटक केली आहे. विजय मुरलीधर राऊत वय वर्षे 52 राहणार केडगाव अहिल्यानगर असे खून झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. छत्रपती संभाजीनगर मधील आडगाव बुद्रुक मध्ये सोलापूर धुळे महामार्गावर एक ट्रक बेवारस अवस्थेमध्ये आढळला होता. पोलिसांनी तपासणी केली असता ट्रकच्या टूल बॉक्समध्ये राऊत यांचा मृतदेह आढळला. मृतदेहावर गंभीर मारहाणीच्या खुणा होत्या. त्यामुळे ट्रक चालकाचा खून झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. ट्रकमध्येच पोलिसांना राऊत यांचा मोबाईल देखील सापडला. या मोबाईलवरून एकाच व्यक्तीला 11 कॉल गेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्या खोलात गेल्यानंतर पोलिसांनी सुलतानपूरच्या गणेश पवार याला अटक केली. आधी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या गणेशने नंतर मात्र खुनाची कबुली दिली. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये विजय राऊत यांनी ट्रकमध्ये 2500 लोखंड भरले. ते घेऊन ते अहिल्यानगरला येणार होते. दरम्यान रायपूरमध्येच बदली चालक म्हणून काम करणाऱ्या गणेश पवारने विजय राऊत यांना मेहकरपर्यंत सोडण्याची विनंती केली. 19 जानेवारीला ते रायपूरमधून निघाले. सोमवारी सकाळी 10 वाजता विजय राऊत आणि गणेश पवार यांनी कारंजामध्ये नाश्ता केला. त्यानंतर स्वतः गणेश पवारने ट्रकचे स्टेअरिंग हाती घेत विजय राऊत यांना आराम करायला सांगितले व विजय राऊत झोपेत असतानाच गणेश पवारने टॉमीने डोके ठेचून राऊत यांची हत्या केली. त्यानंतर गणेश ट्रक घेऊन मेहकर जवळ आला. तिथे त्याचे मित्र घायाळ आणि कुटे त्याला मिळाले. मेहकरमध्येच त्यांनी 30,000त 30 क्विंटल लोखंडी सळ्या विकल्या. त्यानंतर तिघेही ट्रक घेऊन जालन्याच्या दिशेने निघाले. जालन्यात त्यांना खरेदीदार मिळाला नाही म्हणून ते छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाले. दरम्यान तोपर्यंत विजय राऊत यांची हत्या करून बराच काळ झाल्यामुळे ट्रकमध्ये दुर्गंधी सुटल्याने व ट्रकमधील मालाला खरेदीदार मिळत नसल्याने ते ट्रक रस्त्यात सोडून गावाकडे निघून गेले. मात्र पोलिसांना ट्रकमध्ये आढळलेल्या मृतकाच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड्समध्ये एकाच नंबरवर 11 कॉल केल्याचे लक्षात आले. चौकशी दरम्यान सदर नंबर गणेशच्या प्रियसीचा असल्याचे निष्पन्न झाले व गणेशचा मोबाईल स्विच ऑफ झाल्याने गणेशनेच मृतकाच्या मोबाईलवरून कॉल करून प्रियसीसोबत गप्पा मारल्या होत्या. हीच बाब गणेशला चांगलीच महागात पडली व संभाजीनगर पोलिसांनी या खून प्रकरणाचा शोध लावत आरोपीला गजाआड केले.